मी हा गमती झाला पण मी काय म्हणतो मला पण गेलं पाहिजे तात्यांबरोबर म्हणजे माझं पण काम झालंच आहे काही म्हणजे मगापासून आवाज मी काही विचारलं पण नाही तुला चहा म्हणत मी आता ना चहा बनवायचं शिकले आणि त्याची सगळी तयारी करायची मला आताची गोष्ट करते आता चहा घेऊन जा मग उद्याकडे घेऊन जा नो प्रॉब्लेम प्लीज 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 मला उशीर प्लीज प्लीज ओके 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 प्लीज हरी हरी चहा प्लीज स्वतः चहा करणार दादा माझ्या दादाने इतके पैसे पाठवले 5,000 रुपये दादा दादा खूप कष्ट करताय रे तुम्ही माझ्यासाठी वहिनी वहिनी तू पण खूप कष्ट करतेस माझ्यासाठी पण एक दिवस हा तुमचा मुलगा ना खूप मोठा माणूस बनला दादा दादा मी लहान होतो तेव्हा ना तू लग्न करून वहिनीला घरी आणलंस मला त्यावेळेस वाटलं होतं दादा की ही कोण कुठली परकी बाई येईल ती आणि माझ्या दादाला माझ्यापासून दूर करेल मला खूप राग आला होता मी फक्त वरवर म्हणत होतो तुला की दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण पण मला अजिबात आवडलं नव्हतं अजिबात नाही दादा पण तुला सांग ती बाई आमच्या घरात आली माझी वहिनी बनून पण दादा इतकं प्रेम केलं तिने की या मुलाला आई कायची असते ते माहीत झालं माझ्यासाठी कष्ट बसले मला कधी कुशीत धरून बसली काय नाही केलं त्या भाऊ माझा तोंडाच खोटा होता दादा अरे तू तर माझ्या रक्ताचा सख्खा भाऊ पण ती परकी असूनही माझी आई बनली आणि म्हणून दादा मला कधी कधी असं वाटतं की तुम्हा लोकांना माहीत राहून द्यावा माझ्या शिक्षणासाठी हे असे अजून किती रुपये तुम्ही कमावणार एक रिक्षा चालवून किती पैसे कमावशील दादा आणि बाहेरची मूळ मजुरी करून वहिनीने कधी किती स्वतःचे हाल करून घ्यावे मला असं वाटतं की नको मला हे शिक्षण केवळ तुमच्या इच्छेसाठी मी शिकतोय दादा पण कधी कधी असं वाटतं की यावं हे सगळं सोडून द्यावं आणि तुमच्या जवळ यावं दादा वहिनी मला तुझी आठवण येते ग तुझी आठवण काही नाही सहज तुझी आठवण आली माझ्या जवळ वहिनी तू आलीस मला नाही तुझ्याजवळ यावंसं वाटतं सगळं सोडून तुला आमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना आणि तू माझा जीव आहे माझा प्राण आहे तुझी ही बहिणी तुझ्या प्रेमाची भुकेली नाही मी पण तुझं स्वप्न पूर्ण करेन पण कधी कधी वाटतं नको किती त्रास करते माझी वहिनी आणि मग असं वाटतं तुझ्या जवळ येऊन बसावं वहिनी तू माझी माय नाही ग कधी आस उसते